मान तालुक्यातील दहिवडी येथील सिद्धनाथ सहकारी पतसंस्थेचे नूतन चेअरमन अरुण गोरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने बोराटवाडी येथे करण्यात आला सत्कार। कराड तालुक्यातील मालखेड येथे उसाच्या सरीत बिबट्याची 2 पिल्ले सापडली, वन विभागाने राबवले रेस्क्यू। वाई तालुक्यातील भुईंज पोलिसांनी कुडाळ येथून चोरट्यास केली अटक, 6 गुन्हे आणले उघडकीस। कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे शेतात ज्वारी काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा खून, आरोपी फरार, वाठार पोलीस ठाण्यात घटनेची नोंद, आरोपीचा शोध सुरू। महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मराठा समाज बांधवांनी पुकारलेल्या बंदला मान तालुक्यातील गोंदले बुद्रुक येथे मोठा प्रतिसाद। जिहेकाटा व इतर योजनेतून खटाव तालुक्यातील येरळवाडी तलाव पूर्ण भरण्याची सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची वडूज येथे मागणी। रथसप्तमी निमित्त 2000 विद्यार्थ्यांनी घातले सातारा शहरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सूर्यनमस्कार। खटाव तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतच्या नूतन सरपंचपदी दीपाली जगदाळे यांची बहुमताने निवड। वाई एसटी आगारास 15 नवीन बसेस देण्याची माजी आमदार मदन भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी। सेल्स टार्गेटच्या नावाखाली वैद्यकीय प्रतिनिधींचा छळ थांबवण्यासाठी मेडिकल असोसिएशनचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। फलटण ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणात पटकवली 4 बक्षिसे। SP समीर शेख यांनी साताऱ्यात पोलीस कर्मचाऱ्यांचा केला गौरव। कामगारांना किमान वेतन लागू करावा या मागणीसाठी सातारा जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। कोरेगाव तालुक्यातील तारगाव नजीक भरधाव ट्रॅक्टर ट्रॉली पलटून रेल्वे दुहेरीकरणाचे काम करणारे 13 मजूर जखमी, 3घांची प्रकृती गंभीर। कराड तालुक्यातील उमरज येथे संत सेवालाल महाराज यांचा जयंती सोहळा साजरा, उमरज शहरातून काढण्यात आली मिरवणूक। कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला बंपर लॉटरी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी 4 जणांची नियुक्ती। वाई तालुक्यातील बावधन येथे ग्रामपंचायत सदस्य विवेक भोसले यांनी कचरा गोळा करणारा ट्रॅक्टर ड्रायव्हर रजेवर असल्यामुळे स्वतः ट्रॅक्टर चालवत केला कचरा गोळा। कोरेगावच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी प्रशांत बदे यांची नियुक्ती, सखाराम बिराजदार होणार मसवडचे प्रभारी अधिकारी। सातारा तालुक्यातील वरिये येथे खिडकी व दरवाजाचे स्लायडिंग चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शिवजयंतीनिमित्त शिवतीर्थावर भव्य दिव्य होणार अभिषेक, खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली माहिती। सातारा शहरातील पोवईनाका येथील शिवतीर्थाची खासदार उदयनराजे भोसले यांनी केली पाहणी। पाटण येथील ग्रामस्थांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत दौलतनगर मरळी येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश। फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथील पौष्टिक तृणधान्य महोत्सवाला शहर व तालुक्यातील महिलांचा उदंड प्रतिसाद। खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथून नवीन घराच्या बांधकाम साईटवरून 92,000 रुपये किमतीचे बांधकामाचे साहित्य अज्ञात व्यक्तींनी नेले चोरून। शिवजयंतीनिमित्त सातारा शहरातील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन। कोरेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचार आरोप प्रकरणी विधान भवनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली बैठक। सातारा शहरातील 7 स्टार मॉल समोर
तडीपाराच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांची एकावर कारवाई. हक्काच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी वापरला माहिती अधिकार कायदा. अखेर ठेकेदाराने करून दिला कोरेगाव तालुक्यातील शिरडोन फाटा ते लासुर्णे रस्ता. सातारा शहरातील सिंचन भवन येथे जुन्या भंगार गाड्यांना लागली आग. अग्निशामक दलाने आग आणली आटोक्यात. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. पाटण तालुक्यातील तारळी धरणावरील ऊर्जा प्रकल्पास स्थानिकांचा विरोध. स्थानिक नागरिक चैतन्य दळवी यांनी दिली माहिती. कराड येथील स्मशानभूमीत दहनासाठी घातलेले वेळेचे बंधन रद्द करण्याची नागरिकांनी केली मागणी. नगर परिषदेत मुख्याधिकाऱ्यांना नवलोकशाही आघाडीने दिले निवेदन. पद्मभूषण महाबली पैलवान सतपाल यांनी पैलवान साहेबराव पवार यांची सातारा शहरातील गुरुवार पेठ येथे त्यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट. शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारच्या वतीने दिनांक 17 ते 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती महोत्सवाचे आयोजन. जावली तालुक्यातील मेढा कुडाळ रोडवरील आलेवाडी घाटात समाजकंटकांकडून लावण्यात आला वणवा. अनेक वृक्ष आगीत जळून खाक. कराड तालुक्यातील उमरज येथील ग्रामस्थांनी उमरजच्या उड्डाणपुलाच्या प्रश्नावर खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथे घेतली भेट व दिले निवेदन. जावली तालुक्यातील मेढा बसस्थानक तसेच महाविद्यालय परिसरातील टावाळखोर हुल्लडबाज मुलांवर कारवाई करावी, नागरिकांकडून होत आहे मागणी. दिल्लीत राजपथावर संचलन केलेल्या मान तालुक्यातील दहिवडीच्या मानसी नाळेचा सावित्री शक्तीपीठ महिला संस्था व सोनिया गोरेंनी केला सत्कार. महाबळेश्वरात वृक्षतोड करून पर्यावरणाच्या नुकसानाबाबत शिवसेनेचे उच्चस्तरीय पर्यावरण समितीला निवेदन. सातारा तालुक्यातील आतीत येथे अवैधरित्या सुरू असलेल्या दारू व्यवसायावर बोरगाव पोलिसांचा छापा. दारूच्या बाटल्या व मुद्देमाल केला जप्त. सातारा शहरातील गांधी मैदानावर पार पडलेल्या हेरंब श्रीचा मानकरी ठरला कोल्हापूरचा अजिंक्य रेडेकर. कराड तालुक्यातील तासोडे MIDCत चोरी करणारे 3 संशयित तळवीड पोलिसांनी MIDCतून घेतले ताब्यात.